नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वयस्कर व्यक्तींना आरामात जमतील अशी योगासने. ही योगासने आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो आणि आपण सोफ्याचा आधार घेऊन, भिंतींचा आधार घेऊन ही योगासने आपण चांगली जमवू शकतो. पण योगासने सुरू करण्या अगोदर मी काही सूचना तुम्हाला देत आहे. जितका वेळ आपण योगासनांमध्ये स्थिर राहणार तितकाच वेळ आपण विश्रांतीला घ्यायचा आहे, हे पहिलं लक्षात घ्या. दुसरं म्हणजे कुठल्याही आसनामध्ये श्वास सामान्यच ठेवायचा. कुठल्याही आसनात श्वास कोंडला जाऊ देऊ नका. तिसरं म्हणजे जर कुठल्या आसनामध्ये आपल्याला धाप लागली, दम लागला तर आपण लगेचच ते आसन सोडून शवासन करायचं. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, योगासने, प्राणायाम याचा सराव करण्या अगोदर मलमूत्र विसर्जन होणे फार महत्त्वाचं आहे. कारण पोटात जर वात राहिला तर आपल्याला चमक भरू शकते, त्रास होऊ शकतो त्याचा. त्यामुळे हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, सर्व योगासने करून झाली की त्यानंतर शवासन करायचं आणि मगच आपण इतर कामांना लागायचं किंवा इतर वातावरणात आपण जाऊ शकतो, मोकळ्या हवेत जाऊ शकतो. शवासन हे शेवटचं आपण आसन करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी, या सूचना नीट लक्षात घ्या. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा आपण बॅकवर्ड बेंडिंग मधलं कुठलं आसन करतो, भुजंगासन असेल किंवा उभं राहून अर्धचंद्रासन असेल, अशी आसनं ज्यात आपण मान मागे घेऊन स्थिर राहत असतो, त्या आसनामध्ये डोळे बंद करू नका पहिले सुरुवातीला. आणि डोळे बंद न करता श्वास सामान्य ठेवून ते आसन स्थिर करा. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या नीट लक्षात घ्या आणि त्यानंतर योगासनांना सुरुवात करा. आता योगासने करण्या अगोदर वॉर्मअप हा खूप महत्त्वाचा भाग येतो. वॉर्मअप जर आपण चांगला केला की त्यानंतरच आपल्याला योगासने केल्यानंतर ती चांगली जमतील, आपल्याला त्यामध्ये टिकवता येतील सगळी योगासने. तर आपण वॉर्मअप पाहून घेऊयात. प्रसाद दादा आणि गायत्री आपल्याला सगळे वॉर्मअपचे प्रकार आहेत, सोपे सोपे प्रकार आहेत ते दाखवतात. आपण बघूयात. बसल्या बसल्या फक्त मान वर आणि खाली घ्यायचे. मानेचे व्यायाम आपण आता पाहतोय, वर आणि खाली आणि उजवीकडे आणि डावीकडे. आणि सगळे प्रकार आहेत ना, ते सगळे हळूहळू हळूहळू करायला घ्या. हे प्रकार कसे आहेत की जे जखडलेलं अंग आहे ते पूर्ण मोकळं करण्यासाठी हे वॉर्मअपचे प्रकार. थोडा वेळ, अगदी 5-10 मिनिट आपण वॉर्मअप केला की अंग मोकळं होतं, रक्ताभिसरण शरीरामध्ये चांगलं होतं. हे आहेत खांद्यांचे वॉर्मअप. यामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, पुन्हा घ्यायचा, पुन्हा सोडायचा. असं जवळजवळ 4-5 वेळा करायचं आहे. आणि तसंच उलट दिशेनेही आपल्याला हात फिरवून घ्यायचे. हात असे समोर ताणा, हात वरती घ्या. योगासने सुरू करण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नाही आहे आणि अगदी आपण या काळात सुद्धा ही योगासने करू शकतो. वय कितीही जास्त असलं तरी सुद्धा आपण उशांचा आधार घेऊन, घरातल्या इतर वस्तूंचा आधार घेऊन योगासने अगदी आरामात करू शकतो. हे असे सगळे प्रकार केल्यानंतर थोडे स्ट्रेचेस करायचे. आता आपण बोटं सगळी ताणून घेतोय. या सगळ्या प्रकारांना वेळ द्या आणि तुम्ही हळूहळू करा, हळूहळू सुरुवात करा. थोडंसं ट्विस्ट. सगळे प्रकार पाहून घेऊयात आपण, मग ते तुम्ही 10 वेळा 15 वेळा रिपीट करू शकता. कंबर गोल फिरवायचे. 1 2 3 आरामात घ्यायची कंबर. 4 आणि 5 तसंच रिव्हर्स सुद्धा. 1 2 3 4 आणि 5 बास. आता मी थोडेसे काही एक अजून वर्कआउट दाखवते. यामध्ये सरळ उभं राहायचंय, दोन्ही मुठी अशा बंद करायचेत, हात बाहेर घ्यायचेत आणि आत. पेडडेक ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे आपल्या खांद्यांसाठी, मानेसाठी आणि छातीच्या भागासाठी. पूर्ण बाजूला आणि परत मध्ये असे जवळजवळ 20-25 वेळा किंवा 30 वेळा आपण करू शकतो. हे तुम्ही करून पहा. म्हणजे इथे पुढे पुढे जी स्ट्रेंथ आपल्याला लावावी लागते, त्यामुळे आपला जो पाठीचा आणि छातीचा भाग आहे तो भक्कम बनतो आणि पाठ ताठ ठेवून बसण्याची आपल्याला सवय सुद्धा लागते. आता या एक्सरसाइज नंतर आर्म पुश. हात समोर घ्यायचे, हाताला असं पकडायचं, असा हात जवळ खेचायचा. हे असे ताण आहेत की जे आपल्याला इतर कुठल्याही प्रकारात देता येत नाहीत. हे प्रकार असे आहेत की यात ताण दिला की सांध्याचा हा भाग आहे तो पूर्ण मोकळा होतो. आणि आपल्याला मान दुखत असेल, खांदे दुखत असतील, जॉईंट पेन असेल तर त्यासाठी हे छोटे छोटे प्रकार, साधे साधे प्रकार खूप उपयोगी ठरतात. हात असा मागून घ्यायचा, हाताला पकडायचं,
आणि असा हात खेचायचा. दुसरा हात हे पहा, मागून असं पकडा आणि याप्रमाणे खेचा आणि स्थिर राहा या पोझिशनमध्ये. आता मी काही आयसोमेट्रिकचे प्रकार दाखवते, पटापट बघून घ्या एकदा. यामध्ये आपण घरच्या घरी ते भिंतीचा आधार घेऊन हे करू शकतो. एक पाय पुढे आणि एक पाय मागे असा ठेवायचा. हात समोर घ्यायचे, हातांमध्ये थोडं अंतर घ्यायचं जितकं आपल्या खांद्यांमध्ये आहे. दोन्ही हातांनी भिंतीला जोरात ढकलायचं आणि एकच प्रेशर द्यायचा. जवळजवळ अर्धा मिनिट कंटिन्युअस एक प्रकारचा हा प्रेशर द्यायचा. आपण परत पाहूया. एक पाय पुढे आणि एक पाय मागे घेतलाय. हा जोर जो लावावा लागतो इथे पूर्ण हे सगळे मसल ग्रुप्स, शोल्डर्स, बॅक, नेक मसल्स, इथून आपल्याला तो जोर लावावा लागतोय. आणि त्यामुळे भरपूर जणांना बॅक पेन आणि नेक पेन असतं ना, तर तो बरा होण्यासाठी हा प्रकार खूप महत्त्वाचा ठरतो. दुसरा एक प्रकार पाहूयात. इथे फोरहेड, माथा लावायचा आहे आणि त्यावरती आपण बॅलन्स करायचा आहे. तुम्ही हा अँगल बघू शकता, पूर्ण सरळ आहे. यामध्ये कंबरेतून पुढे वाकायचं नाही आहे आणि सर्वचा सर्व प्रेशर आपण भिंतीवरती टाकायचा माथा टेकवून. मग इथे प्रेशर नेमका येतो कुठे, तर भिंतीला प्रेशर दिल्यानंतर हा मानेला आणि पाठीला येतो. तर पाठ मान मजबूत करण्यासाठी, स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल तर तो बरा करण्यासाठी हा प्रकार तुम्ही नक्की करा. बास, रिलॅक्स. आता आपण जरा पायाला स्ट्रेच मिळेल असा हा प्रकार पाहू. इथे पाय असा लावायचा आहे सरळ आणि आपण जास्तीत जास्त भिंतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. आता गायत्री आपल्याला दाखवते. यामुळे काय होते पहा, इथून ते इथपर्यंत सरळ एक ताण मिळतो आणि यामुळे गुडघेदुखी, व्हेरिकोज वेन्स, सायटिका भरपूर जणांना असतो या वयात, कारण पाठदुखी सुरू होते आणि पाठदुखीमुळे सायटिका. तर इथे टाचदुखी सुद्धा असेल तरी हा प्रकार महत्त्वाचा आहे. आणि हा स्ट्रेच आपण सर्वांनीच करून पाहिला ना तर खूप बरं वाटेल. इथे पायांमध्ये रक्ताभिसरण खूप चांगलं होतं या स्ट्रेचने. बास, चला हे सगळे प्रकार पाहिले. आता खूप महत्त्वाचं एक, आपल्याला धावताना त्रास होत असेल, अर्थरायटिस, नी पेन असेल तर आपण धावू शकत नाही, स्पॉट जम्प जे जास्त जागी असतात ते करू शकत नाही, तर त्या जागी आपण काय करू शकतो हे आपण आता पाहूया. हात वर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे इथे कुठलाही त्रास असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल तरी सर्वजण हा प्रकार करू शकतात. जवळजवळ येते 60 असेल, 60चा एक सेट करू शकतो. 2 सेट आपण पुढे पुढे हळूहळू वाढवत जाऊ शकतो. हे प्रकार सर्व आजी आजोबांना सोपे जातील करायला. सुरुवात करा तुम्ही, रेग्युलर योगासने आणि हे सगळे प्रकार करत जा. चला, आता वॉर्मअप आपला झालेला आहे आणि आपण महत्त्वाची योगासने ते आपण आता पाहतोय. एक महत्त्वाचं योगासन ते आपण जेवल्यानंतर करू शकतो. हे असं एकमेव आसन आहे वज्रासन. वज्रासन आपण पाहूयात कसं करायचं ते. वज्रासन हे याप्रमाणे केलं जातं आणि ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल त्यांनी मात्र इथे एक हाईट घ्यावी. या हाईटमुळे काय होणार, आपल्याला गुडघ्यांना त्रास न होता वज्रासनाचा जो प्रेशर आपल्या काफवरती यायला पाहिजे तो येणार. वज्रासन जेवल्यानंतर केल्यानंतर काय त्याचा उपयोग होतो, तर जवळजवळ 1 तास आपण शतपावली केल्यानंतर जो पचनक्रियाला उपयोग होतो तो वज्रासनात 20 मिनिट ते अर्धा तास बसल्यानंतर आपल्याला पचनक्रियेला चालना देण्यासाठी या प्रकाराचा उपयोग होतो. पायाला नंतर मुंग्या येऊ लागतात, याचाच अर्थ पचनक्रियेसाठी किंवा पोटासाठी जास्त रक्त स्त्रावलं जातं आणि त्यामुळे हे महत्त्वाचं आसन ठरतं. बास, हे वज्रासन आपण रोज 15-20 मिनिट जेवून झाल्यानंतर करायचं आहे. पुढचं आसन आहे मंडूकासन. मंडूकासन करताना दोन्ही हातांच्या मुठी अशा जवळ घ्यायच्यात, ओटीपोटाला दाबायचं आहे आणि पुढे वाकायचं आहे. दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना खाली वेंड करायचं आहे. आता ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी हे आसन कसं करावं ते आपण पाहूयात. या प्रकारे बसायचे सोफ्यावरती किंवा खुर्चीवर. त्यानंतर मुठी अशा बंद करायच्या. दोन्ही हात ओटीपोटावरती ठेवून दाब द्यायचा आहे ओटीपोटाला आणि खाली वाकायचं आहे. पण जेव्हा तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून कराल तेव्हा गुडघ्यांमध्ये अंतर ठेवू नका. सुरुवातीला माथा इथे लावण्याचा प्रयत्न करा, मग हळूहळू अंतर घेऊन खाली जाण्याचा प्रयत्न करा.
इथे जेव्हा मंडूकासनामध्ये आपण थांबतो तेव्हा सलग तो प्रेशर आतमध्ये देत राहायचं आहे. मग ते 2 मिनिट असू देत, 3 मिनिट असू देत, तो एकच प्रकारचा ताण आपण 3 मिनिटांसाठी देऊन ठेवायचा आहे. या आसनाचा किती उपयोग आहे. हे आसन आपण रोज जर केलं तर यामुळे हा जो दाब आहे तो आपल्या मोठ्या आतड्यांना मिळतो आणि त्यामुळे मल खालच्या दिशेला जाण्यासाठी मदत होते. आता आपण पुढचं आसन पाहूयात, सर्वांगासन. हे आसन तर आपण सर्वांनी जमवायचंच आहे. आता सर्वांगासनाची आदर्श स्थिती आपण पाहणार आहोत. पण हेच आसन आपण कसं करू शकतो ते मी दाखवते. हे आहे सर्वांगासन. बघू, सर्वांगासन केल्याने जे शीर्षासनाचे फायदे आपल्या शरीराला होतात ते सर्वांगासनामध्ये होतात. सर्वांगासन खूप महत्त्वाचं आसन आहे, म्हणून या आसनाला आसनांची जननी म्हटलं जातं. सर्व अंगासन, प्रत्येक शरीराच्या भागाला, अवयवाला, ग्रंथीला या आसनाचा फायदा होतो. आता हे आसन आपण कसं करायचं ते मी दाखवते. आजी आजोबांना खूप सोपा जाईल हा प्रकार आणि आपण या प्रकारचा एक स्लोप तयार करायचा. अशी जरा उंच आपण उशा घ्यायच्या, लोड घ्यायचे आणि असा स्लोप तयार करायचा. याप्रमाणे सोफ्यावरती किंवा बेडवरती बसायचं आणि मग हळूहळू हातांचा आधार घेत घेत पाठीमागे जायचं आहे. दोन्ही पाय सरळ सोडायचे, मान खाली सोडायची, दोन्ही हात मानेच्या मागे घ्यायचे आणि याप्रमाणे आपण आसनात थांबायचं. रिलॅक्स होताना सरळ मागे मागे येत जा. त्यानंतर हळूहळू उशी काढा आणि कंबर खाली ठेवून द्या. आता हा प्रकार करणं का महत्त्वाचा आहे? सर्वांगासन केल्यानंतर रक्त जास्तीत जास्त खालच्या दिशेने खेचलं जातं आणि त्यामुळे घशाचं आरोग्य सुधारतं, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. कारण काय होतं, या वृद्धापकाळामध्ये कमी दिसायला सुरू होतं. मग दृष्टी कमी होते, कानाने कमी ऐकू येतं, स्मरणशक्ती मंदावते, पचनशक्ती मंदावते. तर या सर्व शक्ती आहेत, पाहणे, ऐकणे, बोलणे, आवाज हा सगळा चांगला राहण्यासाठी हे आसन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि असा सपोर्ट घेऊन का करायचं? हा सपोर्ट घेतल्यानंतर आपल्याला जास्त ड्युरेशन होल्ड करण्यासाठी एक टाईम मिळतो. या आसनामध्ये आपल्याला पकडून राहावं लागतं. सो आपण सपोर्ट घेऊन हे आसन करावं. आता पुढचं आसन आपण पाहूयात, शलभासन. मी शलभासन दाखवते. दोन्ही पाय सरळ सोडायचे, हनुवटी खाली, दोन्ही हात मांड्यांच्या खाली घ्यायचे. पाय पाहिले मी कसे ठेवलेत ते? पाय इथून फक्त सरळ करायचे. कंबरदुखी असेल तर या आसनाचा भरपूर उपयोग होतो. शलभासन करताना दोन्ही पाय एकत्र उचलले जातात आणि ते आपल्याला लोअर बॅकमधून करावं लागतं आणि त्यामुळे लोअर बॅककडे जास्तीत जास्त रक्त पोहोचतं आणि पाठीच्या आणि छातीच्या भागाला. पण हे आसन करण्यासाठी लोअर बॅकमधून स्ट्रेंथ लावावी लागते आणि म्हणून हे आपण सोप्या पद्धतीने असं करू शकतो. पाठदुखी, कंबरदुखीसाठी हे आसन तुम्ही करा. पुढचं आसन पाहूयात आपण आता, सुप्त भद्रासन. सुप्त भद्रासनामध्ये दोन्ही पाय जवळ घ्या, भद्रासनात पाय ठेवा, पाठीवरती झोपा, दोन्ही हात वरती घ्यायचे आणि या आसनामध्ये पडून राहायचं. हे आसन आपल्या गुप्तांगांना चांगलं आरोग्य मिळवून देतं. हे आसन आपण पाठीवर झोपून करू शकतो आणि दीर्घकाळ या आसनात थांबू शकतो. पुढचं आसन आता पाहूयात. पुढचं आसन आहे सरळ मत्स्यासन. सरळ मत्स्यासन गायत्री आता आपल्याला दाखवते, पण तेच आता मी हळूहळू कसं आपण शिकायचं आणि बॅक पेन असेल तर कसं करायचं ते दाखवते. बॅक पेन असेल तर पाठीच्या खाली जाड उशी किंवा असा लोड घ्या. असा घेतल्यानंतर सरळ त्या लोडवरती पूर्ण वजन पाठीचं सोडून द्या, हात वरती घ्या आणि आता पोझिशन बघा. सरळ मत्स्यासनाची जी गायत्रीने केली पोझिशन त्याचप्रमाणे आपण पूर्ण वजन सोडून दिलं लोडवर तरी सेम पोझिशन इथे होते. अस्थमा, ब्लड प्रेशर, श्वासाच्या रोगांसाठी, पाठदुखीसाठी
वातविकारांसाठी, अर्थरायटिससाठी हे आसन महत्त्वाचं आहे. आणि डोळे, कान, नाक, घसा हे सगळं चांगलं राहावं यासाठी हे आसन करा. पुढचं आसन आहे पर्वतासन. पर्वतासन बसल्या बसल्या आपण करू शकतो. साधी मांडी चालेल, पद्मासनात केलं जातं हे आसन, पण गुडघ्यांचा त्रास असेल तर साधी मांडी. आणि जर खाली बसून करता येत नसेल तर वर बसून तुम्ही दोन्ही हात वरती घेऊन हे आसन करू शकता. पुढचं आसन अधोमुख श्वानासन पाहूयात. अधोमुख श्वानासन म्हणजे सूर्यनमस्कार मधली 5वी स्टेप. याप्रमाणे हे आसन केलं जातं. याची सोपी पद्धत आपण याप्रमाणे करू शकतो. हात असे ठेवायचे, पाय मागे, डोकं जास्तीत जास्त आतमध्ये. मी जी आता आसनं सांगते ना, ते सर्व प्रकारचे त्रास असतील, जॉईंट्स पेन असेल किंवा ब्लड प्रेशरचे त्रास असतील, श्वासासंबंधित त्रास, पाठदुखी, गुडघेदुखी, सर्वांना हे आसनं आहे ती महत्त्वाची ठरतील आणि सर्व बेनिफिट्स या मोजक्या आसनांमधून मिळतील अशी आसनं. आता उभं राहून हे लास्ट आपण 1-2 आसनं आहेत ती पाहूयात जी उभ्या उभ्या करू शकता. ताडासन, कोणासन, उत्थित त्रिकोणासन. हे आहे ताडासन. सगळा स्टिफनेस घालवणारा आसन. पुढचं आहे कोणासन. किडनी संबंधित त्रास आणि पाठीची लवचिकता या 2 गोष्टी या आसनामधून आपल्याला मिळतील. आणि अजून एक आहे ते त्रिकोणासन. पायात अंतर घेऊन एक पाय पूर्ण वळवायचा आहे, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत घ्यायचे, हाताकडे पाहून पूर्ण खाली वाकायचं आहे. हे सगळे योगासनं आहेत ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही नक्की करा. आणि आता आपण प्राणायाम पाहूयात. प्राणायामसुद्धा खाली बसून तुम्ही करू शकता किंवा जर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीचाही आधार घेऊ शकता. पहिला प्राणायाम आपण पाहतोय अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि यात 2 बोटांचा वापर करायचा आहे. ही दोन्ही बोटं अशी वाकवायची आहेत. उजव्या नाकपुडीला अंगठा लावून उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. जिथून श्वास सोडला तिथूनच पुन्हा घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने सोडा. अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रिदिंग आहे ही. राईटने घेऊन लेफ्टने सोडा, लेफ्टने घेऊन राईटने सोडा. असं सलग 10 मिनिट हा अनुलोम विलोम प्राणायाम करा. आता कपालभाती पाहूयात. ताठ बसायचे, श्वास सोडून पोट आतमध्ये घ्यायचं. हे दोन्ही प्राणायाम आहेत, याला तुम्ही 8 ते 10 मिनिटांचा वेळ द्या. पहिला अनुलोम विलोम पाहिला तो सगळे मेंदू संबंधित रोग, हृदय संबंधित रोग, श्वाससंबंधित रोग या रोगांसाठी आहे. आणि हा जो कपालभाती प्राणायाम आहे यामुळे पोटाचे रोग बरे होतात. पचनक्रिया मंदावली असेल तर त्यासाठी हे उत्तम प्राणायाम आहे. टॉक्सिन सगळे बाहेर जातात शरीरातले. फक्त यासाठी तुम्ही वेळ द्या. चांगले 8 ते 10 मिनिट अनुलोम विलोम आणि कपालभाती प्राणायाम करायचा. आता आपण सिंहमुद्रा पाहूयात. सिंहमुद्रा आहे त्यात दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आणि जीभ बाहेर काढायची. जीभ बाहेर काढायची, डोळे मोठे करायचे. शरीरातल्या सर्व स्नायूंना आपण एकत्रित ताण देतो आसनांमध्ये, पण चेहऱ्याचे स्नायू आहेत त्यांना ताण देणारी ही मुद्रा आहे. आणि यामुळे डोळ्यांचं, कानाचं आरोग्य, जिभेचं आणि आपला आवाज चांगला राहतो. घशाचे रोग आपल्यापासून दूर राहतात. तोंडाची दुर्गंधी जाते आणि ॲसिडिटीचे त्रास असतील तर ते दूर होतात. म्हणून सिंहमुद्रा जवळजवळ 5 ते 6 वेळा आपण करावी. आता आपण मुद्रा पाहूयात काही.
या मुद्रा आहेत त्या आपण रोज जवळजवळ अर्धा तास या मुद्रांमध्ये आपण थांबू शकतो किंवा प्राणायाम करत असताना आपण ही मुद्रा करू शकतो. पहिली मुद्रा आपण पाहतोय ती वरुण मुद्रा. वरुण मुद्रेमध्ये छोटं बोट आहे ते पूर्ण वाकवायचं आहे आणि त्याला अंगठ्याने दाब द्यायचा आहे. या मुद्रेमुळे जो ड्रायनेस आपल्या शरीराला येतो किंवा घसा कोरडा पडणे, डोळ्यांमध्ये ड्रायनेस येणे, यासाठी ही मुद्रा महत्त्वाची आहे. डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी ही मुद्रा महत्त्वाची आहे. पुढची मुद्रा आपण पाहूयात शंख मुद्रा. शंख मुद्रामध्ये अंगठा असा घेऊन त्याला याप्रमाणे असं पकडा, दुसरा अंगठा वर, त्याला असं पकडायचं. किडनी संबंधित रोग, युरिन इन्फेक्शन, प्रोस्टेट ग्लँडचे प्रॉब्लेम्स यासाठी ही मुद्रा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पुढची मुद्रा आहे शून्य मुद्रा. शून्य मुद्रेमध्ये हे मोठं बोट म्हणजेच हे मिडल फिंगर मधलं बोट, त्याला असं दाबायचं आणि असा हात ठेवून द्यायचा. वर्टिगो आणि कमी ऐकू येणे, कानासंबंधित रोग यासाठी ही शून्य मुद्रा महत्त्वाची आहे. नीट पाहून घ्या, मधल्या बोटाला दाब दिलेला आहे अंगठ्याने, ही आहे शून्य मुद्रा. आणि ही वायू मुद्रा, ज्यामध्ये हे बोट असं दाबायचं आहे आणि दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. वातविकार, अर्थरायटिस, जॉईंट पेन, गॅसेसचे त्रास यासाठी ही मुद्रा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर आपण महत्त्वाचे सगळे मुद्रा पाहिले, प्राणायाम पाहिले आणि योगासने सुद्धा पाहिली. आपल्या आप्तमंडळींचं आरोग्य चांगलं असणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यापेक्षा मोठा कुठला आनंद नाही. आप्तमंडळींकडून खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि म्हणूनच हा जो छोटासा व्हिडिओ आहे तो मी त्यांच्या चरणी अर्पण करते. तुम्ही सर्वांनी योगासने करा आणि आपलं आरोग्य खूप सुंदर ठेवा. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.